हॅलो, गुड इव्हिनिंग. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल आणि सगळ्यांनी नेहमी हॅप्पीच राहायला हवं. तर ऑफिसमधून घरी आले. ॲक्च्युली काय आहे ना, आजचा दिवस खूप स्ट्रेसफुल होता आणि खूप थकलेले होते मी. ॲक्च्युली ऑफिसमधून घरी आल्यानंतर आहे ना, शरीरापेक्षा मनच जास्त थकलेलं असतं. कामं अपुरी राहिलेली असतात किंवा काही गोष्टींचाही मनात खूप जास्त तणाव असतो. त्यानंतर घरी आले. येताना दूध वगैरे संपलं होतं, ते येताना घेऊन आले आणि आल्यावर किचनमध्ये आले. किचनचा लाईट ऑन केला आणि सगळ्यात आधी तर किचनचं काउंटर टॉप आणि शेगडी क्लीन करायला घेतली. कारण रियांशचे पप्पा घरी होते आणि रियांशचे पप्पा घरी असल्यावर किचन माझं खूप जास्त मेसी करून ठेवतात ते घरी असल्यानंतर. सो ते क्लीन केलं आणि दूध तापवायला घेतलं. दूध गरम करत ठेवलं आणि एका साईडला आमच्यासाठी चहाही बनवायला घेतला. कारण चहा ही माझ्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे जी माझा स्ट्रेस पूर्णपणे घालवते. कारण मी एक टी लवर आहे आणि मला चहा प्रचंड प्रमाणात आवडतो आणि हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगत असते. तर छान असा चहा बनवून घेतला. माझ्यासाठी चहा, मिस्टरांसाठी चहा आणि रियांशला दूध प्रिपेअर केलं. ॲक्च्युली काय आहे ना, दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा मी ऑफिसहून घरी येते ना, तेव्हा जेव्हा मी घर असं स्वतः क्लीन करून ते क्लीन बघते ना, तेव्हा मला खूप छान वाटतं आणि माझं मन खूप जास्त प्रसन्न होतं. तर इकडे प्लेटमध्ये बिस्किट्स काढून घेते. विटामारी बिस्किट जे मला आवडतं आणि माझा रियांशी भरपूर आवडीने खातो, तर मोस्टली मी हेच बिस्किट घेते. त्यानंतर मिस्टरांना आधी चहा दिला. त्यांचा शुगर फ्री असतो, पण सध्या आज त्यांना शुगरवाला चहा दिला. त्याच्यानंतर रियांशला दूध दिलं आणि त्याच्यानंतर मग बिस्किटही घेतले आणि बिस्किटही आम्ही दोघांनी एकत्र मिळून खाल्ली. ऑफिसहून घरी आल्यानंतर जेव्हा रियांशसोबत मी एकत्र चहा किंवा दूध जे काही असेल ते घेते आणि थोड्या वेळ जेव्हा बसून त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारते ना, माझा दिवस, स्ट्रेस सगळा काही संपलेला असतो. कारण असे मुमेंट खूप कमी येतात माझ्या वाट्याला. कारण मी वर्किंग मॉम आहे. अर्थात तुम्हीही वर्किंग मॉम असाल तर तुम्हाला ह्याची जाणीव नक्कीच होईल. तर चहा वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आहे ना, खूप दिवसांपासून गहू गावाहून आणले होते. घरचे गहू असतात, तर दळण करायचं राहिलं होतं. रोजची भाकरीच करत होते कारण दळण करण्याचं राहिलं होतं, कारण वेळच मिळत नव्हता. पण आता भाकरी खाऊन खरंच कंटाळा आला होता, तर म्हटलं आज काही झालं तरी दळण करायला घ्यावं. तर इकडे मी दळण करण्यासाठी गहू निवडायला घेतले. ऑफिस आणि घर ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र पार पाडताना ना, कधीकधी खूप थकवा येतो. पण हे सगळं करताना ना, मनात एक समाधानी असतं की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पडते आणि मला कोणीही असं बर्डन टाकत नाही. हे सगळं मी स्वतःहून म्हणजे करते. मला ह्यासाठी कोणी फोर्स करत नाही. मला हे सगळं करायला आवडतं आणि इथे मी गहू निवडत असताना हे रियांशची मध्ये लुडबुड चालूच असते. म्हणजे इव्हन मी कधी कुठलंही काम करत असेल ना, त्याची लुडबुड चालूच असते. तर दळण झालं, दळण ठेवून मी गिरणीत ठेवून आले आणि त्याच्यानंतर आहे ना, जेवण बनवायला घेतलं. ॲक्च्युली थोडासाच राईस बनवायला घेतला होता, कारण सकाळी जेव्हा मी खिचडी करून आले होते ना, तर ती खिचडी जशीच्या तशी शिल्लक होती. तर ती फेकून कशाला द्यायची, म्हणून मग मी ती फक्त रात्री एक त्याला तडका मारला आणि जेवणाला घेणार होते, म्हणून मग फक्त राईसच बनवला. आणि त्याच्यानंतर इकडे कुकरमध्ये आमटी बनवायला घेतली. गवारची आमटी जी आमच्याकडे केली जाते, छान लागते ती. त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की देईन. तर ती गवारची आमटी मी कुकरमध्ये करायला घेतली. आता जनरली मी ती कुकरमध्ये नाही करत, ती टोपामध्ये किंवा एखाद्या छोट्या कढईमध्येच करते. पण झालं असं ना, की मला डीमार्टला जायचं होतं आणि जर शिजण्यासाठी वेळ घेतला असता तर भरपूर वेळ झाला असता आणि मला लवकर जाऊन यायचं होतं, कारण घरी येऊन परत बाकीची कामंही होती. कपडे वगैरे प्रेस करायचे होते. सो म्हटलं कुकरमध्येही लगेच होऊन जाईल, म्हणून हे कुकरलाच लावून घेतली. कितीही दमलेले असेल, थकलेले असेल, तरीही घरचंच जेवण बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. बाहेरचं डिनर मी अवॉइड करते. बाहेरचं जेवण जास्त अवॉइडच करते. घरीच जेवण जास्त बनवते, किती थकले असेल तरी. आणि त्याच्यानंतर इकडे पालक आणली होती, 2 दिवसापासून राहिली होती बनवायची. तर म्हटलं आज पालकचाच बेत करूया. आणि पालेभाज्या आता थंडीतही छान येतात आणि खायलाही चांगल्या असतात आणि पालक माझी फेवरेट आहे. सो पालकची जुडी होती, तर म्हटलं पालक करायला घ्यावी, म्हणून पालकची भाजी बनवण्यासाठी ते प्रिपरेशन करायला घेतलं. कामावरून आल्यानंतरही घरची चव जपण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. रियांशला आणि त्याच्या पप्पांना नेहमी घरचंच जेवण मिळावं हा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे कुठेही जाणं असेल, डीमार्टला जाणं असेल किंवा कुठे बाहेर जाणं असेल, मी घरी जेवण बनवूनच जाते. सकाळीही मी माझी घाई कितीही असली तरी त्यांना जेवण बनवूनच जाते. पूर्ण जेवण बनवते मी, कुठलाही शॉर्टकट कधीच मारत नाही. भात, आमटी, भाजी, चपाती या 4ही गोष्टी रोजच्या रोज
आम्हाला लागतात म्हणजे लागतात आणि मलाही त्याची सवय पडली आहे. त्यामुळे शॉर्टकट खिचडी भातच एकच असं मी कधीच शॉर्टकट मारत नाही. पूर्ण जेवण व्यवस्थित बनवते आणि आता त्यांनाही त्याची सवय लागली आहे, त्याच्यामुळे त्यांनाही तसंच जेवण लागतं. तर इथे भाजी वगैरे बनवून घेतली आणि त्याच्यानंतर छान प्रसन्न अशी दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती केल्यानंतर घर इतकं छान प्रसन्न होतं ना, छान, खूप छान वाटतं. आणि मी जेव्हा दिवाबत्ती करते ना, रियांश त्याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्वमेंट देतो. त्यालाही भरपूर आवडतं. आई दिवाबत्ती करते, घंटी वाजवते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याला भरपूर आवडतात. तर छान अशी दिवाबत्ती केली आणि आम्ही रेडी झालो डीमार्टला जाण्यासाठी. कारण किराणा संपला होता आणि नवीन वर्ष चालू होते, त्याच्यामुळे कसं होतं ना, की डीमार्टला गर्दी असेल नंतर गेलं तर. त्याच्यामुळे आम्ही आजच डीमार्टला जाण्याचं ठरवलं होतं. सो दिवाबत्ती झाल्यानंतर लगेचच रियांशला रेडी केलं, मीही रेडी झाले आणि आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. किराणा संपलं तर होतंच, पण मी मंथ एंडला नाही जात, पुढच्या महिन्यामध्ये असं 10 तारखेपर्यंत जाते. पण म्हटलं आज जाऊन येऊया. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हीही जर वर्किंग मॉम असाल तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.